हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं खोबरं, वाटलेली मिरची। ही चटणी आपण थोडे जास्त क्वांटिटीत बनवत आहोत, त्याच्यामुळे खोबरं, मिरची हे सगळंही जास्त क्वांटिटीत घेतलेलं आहे। त्यानंतर ठेचलेला लसूण, कढीपत्ता आणि मीठ। आपण ह्याच्यात हिंगही वापरणार आहोत। आता एका कढईत तेल टाकून ते आपण तापवून घेऊया। आता हे तेल तापल्यानंतर त्यामध्ये भरपूर असे जिरे टाकून घ्यायचे। जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकून घ्यायची। त्यानंतर कढीपत्ता टाकून कढीपत्ता व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचा। हे फ्राय झाल्यानंतर ह्याच्यात ठेचलेला लसूण ऍड करून घ्यायचा। तो व्यवस्थित परतून द्यायचा। हे परतल्यानंतर हे मिश्रण थोडं साईडला घेऊन त्यामध्ये मिरची ऍड करून तीही फ्राय करून घ्यायची। आता हे फ्राय झाल्यानंतर ह्याच्यात मीठही टाकून घ्यायचं। हे नीट मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपण शेवटी खोबरे ऍड करून घेणार आहोत। आता आपण ह्याच्यात खोबरं ऍड करून घेतलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर तयार आहे आपली ओल्या खोबऱ्याची चटणी।